जय जिजाऊ जय शिवराय। तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुर्डे ह्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा आता संध्याकाळची वेळ पण झालेली आहे आणि म्हणजे 5च्या नंतर तर सगळेजण स्वयंपाकाला लागते, पण मम्मी संचिता पण आता आम्ही दोघी जण लागलो तो स्वयंपाकाला, आधी आणि मी। तर आज मस्तपैकी बेत आहे त्यांची तर म्हणजे माझ्या माहेराला चिकन सगळेजण खाते। तर मग आधीचं लई दिवसापासून चाललं होतं का दीदी आलेली आहे आणि आज दीदीच्या हाताने चिकन करायचं, पण शंभू काही चिकन करून नाही देणार कारण की शंभू लगेच मांडीवर बसलेला आहे। तर म्हणलं आता आधीच आज चिकन करणार आहे, तर आता लगेच म्हणजे रोज रोज दुसऱ्या भाज्या खाऊन पण कंटाळा येतो आणि म्हणजे चिकन म्हटल्याच्या नंतर सगळेजणांना आवडतच। तसं माझ्या सासरी म्हणजे मालगावला असं काही करीत नाही आम्ही, कारण की आमची देवीचं मंदिर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, तुम्ही इतके व्हिडिओ बघत आले। म्हणजे आम्ही असं चिकन रेसिपी किंवा म्हणजे असं दुसऱ्या अंड्याची रेसिपी ते दाखवलेलं नाही आहे, कारण की आमची तर कोणी खात पण नाही आणि आमची तर चालत पण नाही। आणि म्हणजे लग्नाच्या अगोदर मी इथं खात होते मम्मी पप्पाची इथं, आणि आता आलेच नंतर भरपूर दिवसापासून खाल्लं नव्हतं आणि लग्नाला पण 3 वर्ष झालेले आहे, तर अजून काही खाल्लं नव्हतं। पण लई दिवसापासून आधीची आणि भैयाची इच्छा होती की माझ्या हातानं बिर्याणी करायची। तर म्हणलं बिर्याणी करण्यापेक्षा आज आपण हॉटेलवाणी किंवा हॉटेलमधले जसं चिकन बनतं तसं आपण आज घरी चिकन बनवू म्हणलं, रस्सा चिकन। तर मस्तपैकी आज आम्ही लाल चिकन बनवणार आहे। तर आता आधीनं लगेच तर पा म्हणजे चुलीची नवीनच पद्धत आहे, कारण की ती अशी पत्राची चूल आहे, कारण की एकदम गॅस टाईप आहे, पण मग चूल आहे ती लाकडच लागते चूल पेटायला। आणि कढई पण ठेवली होती आधीने आता लगेच वरती, आणि एका ताटामध्ये चिकन पण घेतलेलं आहे। चिकन चांगलं 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं, तिनं 2-3 पाण्याने चांगलं चिकन धुवून घेतलेलं आहे आणि लगेच आता शिजायला टाकणार आहे। ते 1 नंबर काय टाकणार आहे आधी? तेल। तर तेल पण चांगलं तापलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे। चिकन चांगलं धुवून घेतलं ना, हळद आणि ते टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेच मीठ टाकायचं आहे आणि मिठामध्ये तेलामध्ये हळदीमध्ये आपल्याला चांगलं चिकन शिजून घ्यायचं, चांगलं उकडून घ्यायचं आहे, चांगलं परतून द्यावं लागत असं ना एकदा। तर पहा आपल्या चुलीला जाळ पण एकदम मस्त लागलेला आहे आणि गॅस टाईप आपली चूल आहे, तर म्हणजे लई जाळ पण नाही लागत आणि काड्या थोड्याशाच लागत ह्या चुलीला। तर आता चिकन टाकलं होतं परतायला आणि हळदी आणि मिठामध्ये चांगलं चिकन परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे चिकन शिजायला। तर चिकन शिजायला आता पाणी टाकलेलं आहे आणि पाणी ना एकदा थोडंसं कोमट करून घेतलं, म्हणजे गरम गार पाणी जरा टाकलं ना तर चिकन लवकर शिजणार नाही आणि चुलीवर म्हणल्याच्या नंतर मग थोडंसं गरम पाणी करून टाकायचं चिकनमध्ये, तर चिकन पटकन शिजन आणि जे बाकीचे मसाला ते का ते लगेच काढून घेऊ आपण। तर आता चिकन टाकलेलं आहे उकडण्यासाठी आणि तोपर्यंत आपल्याला जो बाकीचा मसाला होता का तो मसाला पण काढून घ्यायचा आहे। शंभू खाली बस। एका ताटामध्ये आपण 2 कांदे 1 टमाटर पण घेतलेले आहे, थोडीशी धणे आणि खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आणि आपल्याला जरा मसाला टाकायचा असला ना तर हिरव्या मिरचीचा वापर कमी करायचा आहे, म्हणजे लई चिकन आपलं तिखट पण नाही झालं पाहिजे। आणि लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहे 1-2। तर आपल्याला लगेच खोबरं किसून घ्यायचं आहे। मागवाई शंभू, शंभू मागवाई। तर 2-3 मिरच्या पण घेतलेल्या हिरव्या, तर मिरच्या चांगल्या निसून घ्यायच्या आणि लसूण पण, आणि 2 कांदे आणि 1 टमाटा घेतलेला आहे, तर आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचं आहे ते। कांदा पण एकदम बारीक कापून घेतलेला आहे आणि टमाटा पण आता एकदम बारीक कापून घेतलं आणि कोथिंबीर म्हणजे वावरातून आणली होती, चांगली हिरवीगार होती, तर ती आधीच कापून ठेवली होती। तर कोथिंबीर आणि कांदा ते सगळं एकदम बारीक कापून घेतलेलं आहे। तर पहा एकदम असं मस्त चिकन शिजलेलं आहे आपलं। तर चिकन लगेच आपल्याला छोट्याशा टोकरमध्ये खाली काढून घ्यायचं आहे। तर पहा कांदा परतायला टाकला होता आणि कांदा चांगला व्यवस्थित असा परतून झालेला आहे, थोडंसं तेल पण टाकलं
आणि त्याच्यानंतर आपल्याला जे तंबट आहे का ते पण चांगले एकदम मस्तपैकी परतून घ्यायचे त्याच्यामध्ये. शंभू मागवाय दाद्या मागवाय. मस्तपैकी परतलेलं आहे. तर ज्या 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या त्या का आपण त्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे. आणि लसूण आणि मिरची चांगली एकदा परतून घ्यायची त्याच्यामध्ये. तर खोबरं पण चांगलं लाल लाल भाजलं आणि खोबरं काढून घ्यायचं आपल्याला लगेच. आणि त्याच्यानंतर आपण थोडेसे धणे घेतले ते का धणे पण आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. धणे भाजल्यानंतर धणे पण चांगले काढून घ्यायचे आपल्याला. काय आपण जे गिरवीसाठी मसाला लावतोय का तो पण एकदम चांगला असं भाजून घेतलेला आहे. कांदा ते पण परतून घेतलेला आहे. काय झालं शंभू. आणि 1 नंबर आपल्याला मिक्सर मधून खोबरं आणि धणे बारीक करून घ्यायचे. त्याच्यानंतर टमाट कांदा ते एकदम बारीक करून आणायचंय. तर पहा जो आपण कांदा ते परतून घेतलं होतं का ते एकदम बारीक करून आणलेलं आहे मिक्सर मध्ये. तर जो आपला गिरवीचा मसाला आहे का तो 1 नंबर आपल्याला त्याला परतायला टाकायचा आहे. तर पहा जो आपला गिरवीचा मसाला टाकला होता का तो पण एकदम चांगला परतलेला आहे. तर एका प्लेट मध्ये मी मसाले पण काढलेले आहे आपल्या चिकन साठी. तर कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. प्रवीण मसाला पण घेतला होता, सांबर मसाला आणि मटन मसाला आणि थोडंसं किचन किंग मसाला घेतलेला आहे. तर हा मसाला टाकून सगळा मसाला टाकून परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि एकदम तेल सुटूस तर आपल्याला मसाला परतून द्यायचा आहे. तर 5 मिनिटं पण झाले आणि मसाला टाकल्यानंतर आपल्या मसाल्याला तेल पण एकदम मस्तपैकी सुटलेलं आहे. तर आता चांगला मसाला पण परतून झाला. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर जास्त टाकली तरी चालती, थोडीशी म्हणजे आपले जशी असून तशी टाकली तर चालती. तर वावरातून आजच चांगली कोथिंबीर आणली होती भैयानी किती मोठी. तर थोडीशी जास्तच टाकणार आहे कारण की कोथिंबीरचा वास आणि कोथिंबीर टाकल्यानंतर भाजी एकदम टेस्टी होती. तर मसाला पण आपला चांगला परतलेला आहे. तर मसाला पण पूर्ण म्हणजे आपला पूर्ण मसाला असं चांगला परतलेला आहे. आणि जे आपण चिकन शिजून घेतलं होतं का त्या चिकन मध्ये आपण चिकन शिजायच्या टायमालाच मीठ टाकलं होतं. त्याच्यामुळे आता म्हणजे आपल्याला थोडंसं टाकायचं आहे नॉर्मल मध्ये. तर मसाल्यामध्ये मी लगेच चिकन टाकणार आहे. आणि आपल्याला जेवढा चिकन मध्ये रसा लागतो का तेवढा रसा वाढायचा. शंभू काय चालू आहे आज. तर पहा म्हणजे आपल्याला जेवढा रस लागतो तेवढा रस आपण वाढू पण शकतोय. किंवा आपल्याला चिकनची भाजी म्हणजे थोडीशी घट्ट लागली ना तर घट्ट पण ठेवू शकतोय. तर आता आम्हाला म्हणजे मीडियम मध्ये करायची, लई पातळ पण नाही आणि लई घट्ट पण नाही. जे मी मिक्सरचं भांडं होतं आपल्या मसाल्याचं तो मसाल्याचं भांडं धुवून टाकणार आहे याच्यामध्ये. तर पहा आपलं चिकन एकदम मस्तपैकी रेडी झालेलं आहे. आणि जेवढा रस लागतो तेवढा रसच केलेला आहे कारण की लई पातळ पण नाही आणि लई घट्ट पण नाही. आता याला चांगली एकदम उकळी येऊन द्यायची. आणि उकळी आल्यानंतर आपलं चिकन एकदम खाण्यासाठी रेडी होणार आहे. काय शंभू काय लागतं. तर पहा आपलं चिकन एकदम मस्तपैकी रेडी झालेलं आहे. आणि जेवढा रस लागतो तेवढा रसच केलेला आहे कारण की लई पातळ पण नाही आणि लई घट्ट पण नाही. आता याला चांगली एकदम उकळी येऊन द्यायची. आणि उकळी आल्यानंतर आपलं चिकन एकदम खाण्यासाठी रेडी होणार आहे. काय शंभू काय लागतं. तर पहा आता ताट पण केलेले आहे आणि चिकन पण रेडी झालं होतं. तर चिकन चपात्या कांदा लिंबू नाही काय ग
म्हणे का दिन भैयाला त्यांना. तर अण्णा पण बसले ते जेवायला. तर भैया आणि परी आणि आधी पण बसलेली आहे. परीला पण दे ग अगं अंधार. तर परी आधी भैया आणि अण्णा पण बसलेले आहे जेवायला. परी कच झालं मग चिकन? हा छान छान झालं. तर परी पण आमच्या सोनपापडीवानी आहे हातबीत करायला आणि मस्त चिकन झालं म्हणती. चिकन आवडत का तुला? हा आधी कच झालं चिकन गिरवीचं? एक नंबर झालं भैया काळ्या भाजीपेक्षा. तर या सगळेजण चिकन खायला. तर आमची तर अण्णा भैया आणि आधी तेच चिकन खाते. तर सगळेजण बसलेले आहे आता जेवायला. तर आमचा छोटासा चिकनचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.